आज आपण वन शॉट मध्ये इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला म्हणतो आपण, तर त्या संदर्भात कसे प्रश्न विचारले जातील बुद्धिमत्तेमध्ये त्या संदर्भात डिस्कस करायचे. आता एक लक्षात घ्या की इथं इंग्रजी जी अक्षरमाला आहे त्यामध्ये एकूण किती अक्षर आहेत? 26 अक्षर आहेत, बरोबर, ए पासून तर झेड पर्यंत. आता सर्वात अगोदर एक लक्षात घ्या की तुम्हाला क्रम कोणता विचारला जाईल याची शाश्वती नसते, बरोबर आहे का? आता जेव्हा तुम्ही ए बी सी डी सरळ क्रमानं जर विचारलं तर तुम्ही काय करणार बरं? यावेळेस नंबरिंग करताना तुम्ही कोणत्या पद्धतीने नंबरिंग करणार? 1 2 3 4 या पद्धतीनं. परंतु जर उलट क्रमाने विचारलं तर अशा वेळेस काय होईल? जे शेवटचे अक्षर असतील तर शेवटचे अक्षर कोणते आहे? यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे अक्षर आहेत समजा. तर या तुम्ही नंबरिंग करताना काय करणार? उलट क्रमाने नंबर देणार, हे तर लक्षात. तर आता तुम्हाला क्रम कसा विचारलेला आहे त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न बघायचा अगोदर केअरफुली काय विचारलेला आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे की एबीसीडी ला सरळ किंवा उलट क्रमाने काय करायचं? नंबरिंग करायचं. बेटर राहील की तुम्हाला माहित आहे की बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला वाटलं की 2-3 तरी प्रश्न आहेत की ज्यामध्ये उलट आणि सुलट असे दोन्ही क्रम असतील तर लगेच तुम्ही काय करायचं? पुढच्या प्रश्नामध्ये आपण एबीसीडी तयार करणार आहे. तर यामध्ये काय करायचं तुम्ही की एबीसीडी मध्ये कितीचे गट पाडायचे? 5-5 चे. आणि शेवटचा गट हा किती असेल? 6 अल्फाबेटचा असेल. मग जी नंबरिंग आहे तुम्ही काय करायचं? सर्वात अगोदर 3 4 5, बरोबर, 6 7 8 9 आणि 10, बरोबर. त्यानंतर वाटल्यास इथून चला तुम्ही 11 ते 15 पर्यंत, इथे 16 पासून तर 20 पर्यंत आणि इकडे 21 पासून ते कुठपर्यंत चालणार तुम्ही? 26. उलट क्रमाने यायचं 1 ते 6, त्यानंतर सांगा 7 ते किती येईल? 11 येईल ना? 8 9 10 11, 12 ते 16, 17 ते 21 आणि 22 ते 1 26 23 24 25 26. ओके, म्हणजे मी फास्ट मध्ये काय केलं? एक क्रम घेतला. तर एकच एबीसी आहे, त्यामध्ये जो सुलट क्रम आहे तो वरी आणि उलट क्रम जो आहे म्हणजे आपण याला म्हणू की डावीकडून उजवीकडे आणि इकडे उजवीकडून डावीकडे, बरोबर, असं 2 क्रमांक दिलं. एकाच एबीसीडी ला वर आणि खाली तुम्ही देऊ शकता. ओके, किती गट पाडायचे तुम्हाला? 5-5 चे गट पाडायचे. शेवटचा गट किती अक्षराचा येईल? 6 अक्षराचा. आता कधी कधी काय करतात ते की ही जी एबीसीडी आहे ना यामध्ये तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारचा क्रम विचारू शकतात. जसं की आता ए बी सी डी ई या पद्धतीने तुम्ही अक्षर घेतले. एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतील की त्यांना काय करा, तुम्ही समक्रमांक द्या. मग समक्रमांक देताना काय होईल? इथं 2 4 6 8 10 असं करत करत झेड पर्यंत तुम्ही कुठपर्यंत जाणार? 52 पर्यंत जाणार, बरोबर. त्यानंतर कधी विषम संख्या विचारल्या जाऊ शकतात. सपोज विषम संख्या विचारला असेल तर काय करणार तुम्ही? 1 3 5 7 9 करून कुठपर्यंत जाणार? सांगा, कुठपर्यंत जातात? 51 पर्यंत जातात, बरोबर आहे. म्हणजे काय विचारलेले आपल्याला हे फार मॅटर करतं. म्हणजे कसं असतं, एक क्रम दिलेला असतो आणि त्याच्यावर 2 ते 3 त्याच्यावर आधारित काय असतात? प्रश्न असतात. त्याच्यामुळे सर्वात अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट हेच आहे की आपण क्रम जो आहे तो आपल्याला लगेच आपला तयार पाहिजे, बरोबर आहे का? क्रम जर तयार असेल तर काही अडचण नाही, बरोबर. त्यानंतर कधी वर्गसंख्या विचारले जाऊ शकतात. म्हणजे लॉजिकला मर्यादाच नाही इथं, बरोबर आहे का? इथं लॉजिकला मर्यादा आहे का? नाही, बरोबर. मग जो लॉजिक विचारला
तो लॉजिक तुम्ही दोन्ही पद्धतीने, आणि त्यात पुन्हा बघायचं की सुलट आणि उलट, बरोबर आहे का? जसं की समजा आता तुम्हाला विषम संख्या दिल्या होत्या, बरोबर आहे का? मी पुन्हा एकदा एक क्रम लिहितो, ABCDE हा एक क्रम आहे. यामध्ये तुम्हाला काय व्हायला, विषम संख्या लागायला आणि दोन्ही क्रमाने लागायला. तर काय करणार तुम्ही सांगा? 1 3 5 7 9 या पद्धतीने चालणार. आता रिव्हर्स मध्ये येताना 26 2 52 आहेत, एक कमी येणार, म्हणजे तुमचे नंबर जे आहेत ते असतील 51 49 47 45 43, बरोबर आहे का? मग उलट आणि सुलट हे मात्र आपलं इंग्रजी अक्षराचं काय पाहिजे, क्लीन अँड क्लिअर पाहिजे. हाच मेन स्ट्रॅटेजी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करतात, ते एका विशिष्ट शब्दाचं काय करतात, एक लॉजिक सांगतात. त्या लॉजिक मध्ये तिथं प्लस व्हायलं का मायनस व्हायलं का मल्टिप्लिकेशन आहे है ना, तर त्याच्यावर तुम्ही काय करायचं, फोकस करायचं. जसं की आता आपण आपल्याकडे 2 गणित आपण रेफरन्स साठी घेतलेले आहेत. तर या गणितामध्ये काय सांगितलं त्यांनी की पेट बरोबर किती सांगितलं, 41. मग आता सांगा, पी जर अक्षर आपण घेतलं तर किती क्रमांक आहे त्याला, 16 क्रमांक आहे. ई ला किती आहे सांगा, 5. आणि त्यानंतर टी ला किती आहे, 20. 16 आणि 5 21, 21 आणि 20 41. म्हणजे याचा अर्थ त्या नंबरिंगची काय केली त्यांनी, ऍडिशन केली. काय केली, ऍडिशन. म्हणजे काय आहे नेमकं लॉजिक, काय आहे ती संख्या येण्यामागचं, हे इथं आपण शोधायचं. इथं पुन्हा एकदा टेस्टिफाय साठी एल आपण सॅटिस्फाय करू. एल चा वरचा क्रमांक किती येईल सांगा, 12. त्यानंतर आय साठी किती येईल, 9. ओ साठी 15 सांगा. त्यानंतर एन साठी 14 येईल. चला बेरीज करून बघू. 4 5 9 9 9 18, 18 आणि 2 20 आणि 2 आणि 3 5. म्हणजे इथं कशाचा लॉजिक बसला, बेरजेचा लॉजिक क्लीन अँड क्लिअर आहे. दॅट्स वाय आता आपल्याला ओपेरा सांगितला. मग ओ चा क्रमांक किती आहे, 15. पी किती आहे, 16. ई 5. आर 18. त्याच्यानंतर ए 1. पण याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट काय वाटतं बरं तुम्हाला, बेरीज आपली फास्ट करता येईल पाहिजे. म्हणजे आपण आडव्या बेरजीची जर प्रॅक्टिस केली तर निश्चितच यामध्ये आपलं कमी वेळेमध्ये आन्सर फायनलाइज होऊ शकतं. बुद्धिमत्तेमध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना येतात, फक्त पुरत नाही ते काय, वेळ. वेळ पुरण्यासाठी सर्वात महत्वाचं एकाच वेळेस करायचं. आणि कॅल्क्युलेशन हे आपलं कसं पाहिजे, अचूक, बरोबर आहे का? एकदम आपलं जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावर इतका कॉन्फिडन्स पाहिजे की डबल मोजण्याचं गरज नाही पडली पाहिजे, बरोबर आहे का? सो एकच स्थान मोजू आपण, 1 आणि 8 9, 9 आणि 5 14 आणि 6 20 आणि 5 25 ला 5, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5. मग आन्सर किती आलं, 55, बरोबर. या पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला तर डावीकडून 10वे व उजवीकडून 11वे अक्षर यांच्या मध्यभागी कोणते अक्षर येते. ओके, आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये एका संख्येपासून 2 संख्ये दुसऱ्या अक्षरापर्यंत आणि 2 अक्षरांच्या दरम्यान या शब्दांमध्ये फरक आहे. पहा, जर समजा इथे मी काय करतो की मी जर म्हणलो ए आणि ई च्या मध्ये, ए आणि ई च्या मध्ये किती अक्षर आहे, तर या दोघांच्या मध्ये विचारलं म्हणजे हे दोघांना आपल्याला ग्राह्य धरायचंय का, नाही. या दोघांच्या मध्ये किती अक्षर आहे, 3. आणि त्या तिघांची बेरीज जर विचारली तर तिघांची आपण काय करणार, बेरीज. पण ए पासून ई पर्यंतच्या अक्षरांची बेरीज विचारली, ए पासून ई पर्यंत, म्हणजे याच्यामध्ये काय आला, ए पण आला आणि ई पण आला. मग तुम्ही ए पासून ई पर्यंतची काय करणार, अंकाची बेरीज करणार. येते लक्षात. म्हणजे 2 संख्येच्या मधलं विचारलेलं आहे का एका संख्येपासून, एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत विचारलेलं, याच्यावर आपल्याला काय पाहिजे, फोकस पाहिजे. पण आता इथं डावीकडून 10वे अक्षर कोण आहे,
जे, बरोबर. आणि उजवीकडून 11वे अक्षर, कोणते अक्षर 11वे? पी. आता उजवीकडून म्हणल्यावर आपण कोणता नंबर घेणार? लोअर नंबर. आणि डावीकडून म्हणल्यावर काय करणार आपण? अप्पर नंबर, वरचा नंबर घेणार. येते लक्षात? मग आता जे पासून पी पर्यंत जे आहे त्याचा आपण विचार करणार. वाटल्यास इथं आपण जे पासून लिहून टाकू. जे, के, एल, एम, एन, ओ, पी. एकूण किती अक्षर झाले? 7. तर मध्यभागी कोणते अक्षर आहे? आता मध्यभाग काढताना तुम्हाला माहितीये का, समसंख्या जर असेल तर त्याचा मध्यभाग काढता येतो का? नाही. पण विषम संख्या जर असेल तर त्याचा मध्यभाग काढणे फार सोपं असतं. कारण तुम्हाला काय करायचं आहे, मध्यभाग काढताना जेवढे अक्षर असतील ना, 7 अक्षर आहेत, तर 7 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक ऍड करायचा आणि त्याची हाफ करायची. लक्षात आलं? तुमच्या रो मध्ये जेवढे काही अक्षर असतील, जेवढे काही अंक आहेत, समजा आपण x अंक असतील तर त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आणि आलेल्या उत्तराला तुम्हाला कितीने भागायचं आहे? 2 ने भागायचं. जसं की आता यामध्ये एकूण अक्षर किती आहेत? 7. 7 मध्ये 1 मिळवा, किती आलं? 8. 8/2 म्हणजे किती येईल सांगा? 4. म्हणजे याचा अर्थ मधला जो अक्षर आहे तो कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर आहे. आणि मग तो अक्षर कोणता आहे? यम. आणि म्हणून प्रश्न विचारला होता, डावीकडून 10वे आणि उजवीकडून 11वे अक्षर यांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते? कोणते आहे? यम. इथं हे पण विचारलं जाऊ शकतं की यमचा डावीकडून किती क्रमांक आहे? सांगा बरं, यमचा डावीकडून किती क्रमांक आहे? 13. आणि उजवीकडून किती आहे? उजवीकडे 14 क्रमांक आहे. बरोबर आहे का? इथं मी लिहिलेलं नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल की यम जो आहे तो 13 क्रमांकाला येतो आणि उलट क्रमाने कोण येतो? 14. म्हणजे 2 अक्षर तुम्ही स्पेशल लक्षात ठेवायचे, यम आणि यन. हे बरोबर. आता आपल्याकडे एबीसीडी मध्ये 26 अक्षर आहेत. सम आहे का? नाही. सॉरी, समसंख्या आहे. विषम आहे का? नाही. म्हणून यांचे क्रम तुम्ही स्पेशली लक्षात ठेवायचे. यमचं किती सांगा? 13. आणि याचा किती आहे? 14. बरोबर आहे का? उलट क्रमाने जर आलो तर यन ला काय भेटतो? 13. आणि यम ला काय भेटतो? 14. म्हणजे अतिशय क्लोजली आहेत. बरोबर आहे का? त्यामुळे यांचे क्रम थोडस स्पेशली लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता यानंतर जे प्रश्न आहेत ते प्रश्न, 3 प्रश्न एकाच फॉर्मॅटवर डिपेंड आहे. फॉर्मॅट कसा आहे पहा. ए ते झेड जे आहे हे तुम्हाला कोणते अंक वापरायचे आहे? कोणते वापरायचे आहे? विषम अंक वापरायचे आहे. आता मला सांगा, 29 ते 37 होईल, त्यानंतर विशिष्ट क्रमाचे अक्षर आणि त्यानंतर अर्थपूर्ण शब्द. कुठेही उलट क्रम आलेला आहे का? नाही. म्हणजे फक्त आपल्याला किती क्रम तयार करायचा? फक्त एकच क्रम तयार करायचा आणि त्या क्रमावर आधारित हे आपले 3 प्रश्न आहेत. बरोबर. आता यामध्ये तुमचं इंग्रजी शब्दांचं नॉलेज सुद्धा चेक केले जातं. पहा ते कसं, ते आपण या उदाहरणावरून समजून घेऊ. सर्वात अगोदर आपण किती कितीची गट पडायचं सांगा? GHIJ. बरोबर. सांगा KLMNO PQRST UVWXYZ. आता विषम लिहिताना सुद्धा आपण काय करू, 5-5चा गट आहे तर थोडस लॉजिकली आपण फास्ट लक्षात घेऊ शकतो. बरोबर आहे का? जसं की इथं 1 असेल ते तर किती येणार? 9. बरोबर. त्यानंतर इथे 11 येणार, तर सांगा किती येईल आता? 19. त्यानंतर इथे 21. ते कुठपर्यंत जाणार आपण? 29. त्यानंतर 31 ते 39 आणि त्यानंतर 41 ते 51. कारण इथं 6 अक्षर आहेत. बरोबर. हा झाला विषम संख्येचा क्रम. आता आपल्याला सांगितलं की 29वे व 37वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? आता 29व अक्षर कोणतं आहे आपलं? ओ. आणि त्यानंतर 37वे, लगेच 39च्या अलीकडे आपण 37, म्हणजे जे लागतं तेच घ्यायचं आपण. बरोबर. जेवढं लागतं तेवढंच घेणार. या दोघांच्या मधोमध येणारे अक्षर
मग आता मला सांगा अक्षर मोजा किती आहेत? 1 2 3 4 5. मग यांचं मधोमध 5 असेल तर कितव्या क्रमांकाचं? तिसऱ्या क्रमांकाचं. आणि तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे? क्यू. आणि 31 नंतर तुम्हाला माहित आहे कोणता नंबर येतो? 33. आणि म्हणून या दोघांच्या मध्ये येणारे अक्षर जे आहे ते अक्षर कोणतं आहे? क्यू. बरोबर आहे का? एवढंच विचारलं आपल्याला. जर आपल्याला त्याचा क्रमांक विचारला असता तर तो क्रमांक किती आला असता? 33 आला असता. ठीक आहे, सिंपल आहे. त्यानंतर आता 39, 27, 11 आणि 29 अक्षर घेऊन आपल्याला काय करायचं आहे? अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. सांगा 39 अक्षर कोणता आहे? टी. त्यानंतर 27 कोणता आहे? कोणताही? एन. त्यानंतर 11 अक्षर कोणते आहे? एफ. आणि त्यानंतर 29 अक्षर कोणते आहे? कोणते आहे? ओ. सांगा यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द होईल? TNFO. तर यामध्ये एक शब्द तयार होतो पहा, फॉन्ट. काय शब्द तयार होतो? फॉन्ट. FONT. बरोबर. तर फॉन्ट तुम्ही मोबाईल मध्ये ऐकला असेल किंवा कॉम्प्युटर मध्ये हा शब्द असतो की आपल्याला जे इंग्रजी अक्षराचं टायपिंग करायचं आहे तर त्याची रचना कशी पाहिजे आपल्याला. बरोबर आहे का? त्यावरून कोणता शब्द तयार होतो? फॉन्ट शब्द तयार होतो. त्यानंतर OEYNJ या अक्षरापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवला तर मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक आपल्याला विचारला. सांगा बरं. OEYNJ कोणता शब्द होईल? एन्जॉय. सो ENJOY. मग मधोमध येणारा अक्षर कोणता आहे? जे. जे चा क्रमांक किती आहे? किती आहे? 19. मग आपला आन्सर काय असेल? 19. म्हणजे हा रे सिंपल असतं विचार केला तर. आता मी थोडंसं रिव्हर्स जातो कारण ऑलरेडी आपल्याकडे ड्रॉ करून ठेवले आपण म्हणून. आता काही आपण पाहिलं उलट सुलट क्रम पाहिले. त्यानंतर आपण हे पण पाहिलं की इंग्रजी अर्थपूर्ण शब्द जे आहे व्होकॅब्युलरी सुद्धा आपली चांगली पाहिजे. त्यानंतर आणखीन एक लॉजिक याच्यामध्ये की आपल्याला जे मॅथमॅटिक्स आहे हे सुद्धा लागतं या ठिकाणी. आता त्याच्यावर आधारित एक गणित बघा. H पासून M पर्यंत अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज ही A पासून F पर्यंतच्या अक्षराच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे? म्हणजे ते रॅपिडली काय करता आली पाहिजे? आपल्याला बेरीज करता आली पाहिजे. तर आता आपल्याला H पासून M पर्यंतच्या संख्या पहा. HIJKLM. सांगा H चा क्रमांक किती आहे? H चा क्रमांक 8 आहे. सो H पासून M पर्यंत आपल्याला 8, 9, 10, त्यानंतर 11, 12 आणि 13 किती अंक झाले? 6 अंक झाले. मग इथे एक लॉजिक लावता येतं बघा आपल्याला. कोणतं लॉजिक माहिती आहे का? सांगतो मी तुम्हाला. या तिघांची सरासरी 9च्या तिप्पट असेल म्हणजे किती झाले? 27. या तिघांची सरासरी 12च्या तिप्पट असेल 12 त्रिक 36. दोघांची बेरीज का किती? 63. किती? 63. ओके. त्यानंतर म्हटल्यास मी रंग बदलतो इथं. आता कुठे घ्यायचं आपल्याला? A पासून F पर्यंत कोण कोण आहे? 1 2 3 4 5 6. पुन्हा या तिघांची आणि या तिघांची मधला अंक घ्या. 2 ची तिप्पट काय आहे? 6. 5 ची तिप्पट काय आहे? 15. किती आलं? 21. आता पहा सुरुवातीला H आणि M ची बेरीज ही 63 आहे आणि ही A पासून F पर्यंतची बेरीज 21 ची. किती पट आली बरं? तिप्पट आली. म्हणजे इथं काय लिहिणार आपण? उत्तर किती पट येईल आपलं? 3 पट आहे. बरोबर. किंवा एखाद्या वेळेस तिथं अंकामध्ये असेल तर 3 पट. ओके. अशा पद्धतीचा आन्सर असेल. त्यानंतर सर्वात शेवटचं गणित आजच्या लेक्चर मधलं. तर थोडस आणखीन थोडं हाय लेवलला जाऊ आपण, हे ना. इथं काय सांगितलं की ABCD पासून आपण काय केलं? प्रत्येक संख्येचा वर्ग जर घेतला
तर अबोवचे अनुक्रमांक लिहा. म्हणजे 5 क्रमांक लिहायचे तुम्हाला. ती संख्या आणि तिचा वर्ग लिहायचा फक्त क्रमांक सांगा. ए किती नंबरला आहे? 1. 1 चा वर्ग 1. बी 2 क्रमांकाला त्याचा वर्ग 4. ओ किती क्रमांकाला आहे? 15 चा वर्ग 225. व्ही किती क्रमांकाला आहे? 22 त्याचा 484. बरोबर. 22 चा वर्ग 484. आणि त्यानंतर कोण आहे? ई. ई किती क्रमांकाला आहे? 5. 5 चा वर्ग 25. तर हा क्रम तुम्हाला इथं मांडायचा आहे. सो अशा पद्धतीनं पण वेगळे आज वेगवेगळे लॉजिक्स लावून आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे? क्रम शोधायचा आहे. आणि एक ट्रिक लक्षात घ्या की मी इथं 3 चा गट आहे तर मधली संख्या काय आहे? 3 पट घेतली आपण. बरोबर आहे का? 5 चा क्रम असेल तर बरोबर 5 चा क्रम असल्यावर काय घेणार तुम्ही? 5. जसं की मी का 5 एंडिंगला संपवा. हे बघा समजा इथं संख्या आहे 5, 6, 7, 8, 9 आणि इथे आहे 5, 6, 7, 8, 9, 10. 5 संख्या एकत्र असतील तर अशा वेळेस लॉजिक काय सांगितलं मी तुम्हाला? यांची बेरीज करताना मधल्या संख्येची किती पट घ्या? 5 पट. समसंख्येची बेरीज असेल तर इथं काय करणार आपण? 3 चे गट करणार. मधली जी संख्या आहे तिची सुद्धा तिप्पट घ्यायची. इथली मधली संख्या जी आहे तिची पण तिप्पट घ्यायची आणि नंतर ती तिप्पट घेऊन त्यांची काय करायची? बेरीज करायची. 7 अंक जर असतील समजा उदाहरणार्थ 7, 9, 11, 13, 15, 17 झाले आणि 19 यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची आहे. तर पहा हे 3 आणि हे 3 सोडून द्यायचे. मधला जो अंक आहे 13 त्याला डिरेक्ट किती गुणायचं आपण? 7 ने गुणायचं. आन्सर किती येतं? 91. करेक्ट. तर हा लॉजिक इथं लक्षात ठेवायचं. ओके.